अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे की जगद्गुरु तुकोबराय सांगतायत संतांनी दुकान टाकले दुकान आणि जे येतील त्यांना ते दान करत आहेत. जे येतील त्यांची इच्छा पूर्ण होईल इतकं ते देतील आणि मागावर येणाऱ्यांकरता त्यांच्याकडे शिल्लकच असेल. त्यांचं पोत भगवान पंढरीश परमात्म्याने भरलेलं असल्यामुळे ते केव्हाच रित होत नाही. म्हणून अशा उदारत्व अंतकरणाने संत महात्मे हे दान देत आहेत. अशा प्रकरणाचा अभंग आहे. विठला महत्वाचा मुद्दा असा आहे की जगद्गुरु तुकोबराय सांगतात संत हे दानशूर आहेत. संतांचं दानशूर म्हणून वर्णन करत आहेत. पण संतांचं दानशूर म्हणून वर्णन केल्यानंतर आपल्या सर्वांना महत्वाचा प्रश्न निर्माण होईल की संत हे दानशूर कसे. कारण दानशूर असण्याकरता या तीन गोष्टी एकत्र याव्या लागतात तर तो दानशूर ठरतो. पहिलं स्वातंत्र्य असावं, दुसरं औदार्य असावं आणि तिसरं ऐश्वर्य असावं. या तिन्ही गोष्टीपैकी एखादी गोष्ट जर कमी असेल न्यून असेल तर तो दानशूर ठरत नाही. उदाहरणार्थ आता आपण एखाद्याच्या घरी सप्ताहाची वर्गणी मागायला गेलो की तो म्हणत असतो तुम्ही माझ्याकडे आलात द्यायलाच पाहिजे. काय कमी केलंय देवाने. इथं द्यायचं नाही तर द्यायचं तरी कुठे. देवाला एक हाताने दिलं म्हणजे देव आपल्याला अनंत हाताने देतो हे मला माहिती आहे. माझी इच्छा आहे खूप आहे आणि तुम्ही तरी कुठे घर प्रपंचासाठी मागताय आणि तुम्हाला नाही म्हणून या गावात राहावं तरी कसं. ते मागायला आलेल्यांना असं वाटतं की निम्मानिम सप्ताह एकटाच करतो की काय. पण जेव्हा लिहायची वेळ येते आकडा तेव्हा तो म्हणतो हे बघा द्यायला काही अडचण नाही पण तिला विचारतो मग सांगतो. म्हणजे याचं जे स्वातंत्र्य आहे हे पारतंत्र्यात आहे. पगार याचा आणि हक्क तिचा असा प्रकार घडतो. मग त्यावेळेला ऐश्वर्य संपन्न आणि औदार्युक्त असणे उपयोग नाही. कारण त्याचा जो पैसा आहे तो दान खात्यामध्ये खर्च होणार नाही. आता स्वतंत्रही आहे उदारही आहे परंतु जवळच काही नसेल तर जवळ काहीच नाही. पंढरपूर सारख्या ठिकाणी गेला आंधळ्या पांगळ्यांनी किवीरवाणी स्थितीने त्याच्या पायाला हात लावून दान मागितलं. मायबाप एक दोन पैसा द्यावं धर्माला आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला. एक दोन पैसा द्यावं धर्माला. त्याला असं वाटू लागलं 10-5 रुपये देण्याऐवजी 5-10 रुपये देण्याऐवजी 100-200 रुपये द्यावेत. आणि कसं आहे बरं का माणसानं उदार असावं. पैसा भरपूर आहे. बडेसांना माहिती आहे आपण महाराष्ट्रभर फिरतोय सगळ्याचा. मुंबई पुण्याकडचं पाहिलं तर जानेवारीचा पैसा जाळायला सुरुवात केली तर डिसेंबरपर्यंत सुद्धा जळत राहिली इतका पैसा आहे. पण माणसानं उदार असावं. परवा दिवशी एक भिकारी माझ्याकडे आला. मला म्हणते महाराज म्हणे काय म्हणे 5 रुपये द्या ना. महाराज मोकळ्या अंतकरणाने देऊन टाकले. मला तरी काय तुमचं घ्यायचं आणि त्याला द्यायचं. मोकळ्या अंतकरणाने देऊन टाकले. पुन्हा डबल वापस आलं. महाराज 5 रुपये द्या ना. मला आता मुस्काटच पुढे बघा दिलं डबल काय ना माझ्या मैत्रिणीला. म्हणलं भिकाऱ्याला बी मैत्रीण काय ते म्हणला तिच्यामुळे भिकारी झालो. लय अवघड काम आहे महाराज. म्हणून माणसानं उदार असावं. पण जर जवळ काही नसेल तर मग काय उपयोग. आता
स्वतंत्रही आहे, ऐश्वरीही आहे, परंतु महाकृपण असेल तर, कंजूस असेल तर. श्रीमद भागवताचे 11 स्कंदाचे 23व्या अध्यायामध्ये कदरीव ब्राह्मण असं आख्यान आलेलं आहे. किती कंजूस असावा आणि त्या कंजूसपणाचं वर्णन केलं आहे. खूप कंजूस. याच्यासाठी आपण अनेक उदाहरणं दृष्टांत आपण नेहमी ऐकतो. म्हणून उदार असावा, स्वतंत्र असावा आणि ऐश्वर संपन्न असावा, तर तो दानशूर ठरतो. मग जगद्गुरु तुकोबराय सांगतायत संत दानशूर आहेत. मग दानशूर असण्याकरता कदाचित संत स्वतंत्र आहेत असं आपण मानू, उदार आहेत असंही आपण मानू, पण श्रीमंत आहेत का? कारण स्वतः संतांनीच आपली परिस्थिती परिचित करून दिली आहे. ते म्हणतात आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, ताकोर ताके गवळी, ताकोर ताके, ताकोर ताके, ताकोर ताके, सांगतायत की आम्ही जेव्हा भिक्षाटन करण्याकरता जातो तेव्हा कुत्र्याने आमचं घर राखावं, म्हणजे ज्यांच्या घरात काहीच नाही हे तुझं उत्तर आहे. बघ संत हे दानशूर कशा असा प्रश्न आहे. विठ्ठला किंवा आपल्या परिस्थितीचा परिचय करून देताना जगद्गुरु तुकोबरायांनी आणखी एक उदाहरण सांगितलं. जेव्हा भगवान पंढरीश परमात्मा वैकुंठनाथ भगवान जगद्गुरु तुकोबरायांकडे पाहुणे म्हणून आले, तो महाराज म्हणतायत त्या देवाला मी काय पाहुणचार करावा. त्यावेळेला तिचं वर्णन आलेलं आहे. पाहुणे कराचे आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार, खूप मुडकी जर्जर तर दरेत पाण्या माझे रांदी आल्या कण्या, ओढक्यात माझा बरे वाकळाचे सजा, काय करू उपचार, खूप मुडकी जर्जर, काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार, खूप मोडके जर्जर. बस जगद्गुरु तुकोबराय सांगतात पाहुणे घरास. आज माझ्याकडे भगवान पंढरीश परमात्मा पाहुणा म्हणून आला, तर त्याला बसायला काय टाकावं. तर त्या मुडक्या बाजूवरती त्या गोधड्या वगैरे अंथरुण वगैरे टाकलं. जेवायला काय करावं, तो पाण्यामध्ये कण्या टाकल्या आणि पातळ कण्याचं प्रमाण ठेवून भगवान पंढरीश परमात्म्याला वाढलं. मग शेवटी भगवान जेवले, मग देवाला विडा द्यायला पाहिजे असं शास्त्र आहे. मुख शोधे तुळसी तळा, मुख शोधे तुळसी तळा,
देवाला विडा द्यायला पाहिजेत. मुखशुद्धी तुळशी दळून तुका म्हणे मी दुर्बळ. देवाला विडा द्यायला पाहिजे कारण शास्त्र आहे. कारण विडा हा अष्टभोगापैकी तो एक भोग आहे. म्हणजे 8 भोग सांगितल्यात. सुगंध, वनिता, वस्त्र, गीत, तांबूल, भोजन, शय्या, कुसुमचैव भोगाष्टकमुदारितम. शास्त्रकार सांगताय ते 8 भोग आहेत. मग तांबूल हा एक प्रकारचा भोग आहे, म्हणून देवाला विडा द्यायला पाहिजे. आता त्याच्याही पुढे शास्त्र आहे, त्रयोदश गुणी विडा असावा. म्हणजे पाण्यामध्ये 13 वस्तू टाकाव्या, मग त्याला म्हणतात त्रयोदश गुणी विडा. आता त्याच्याही पुढे शास्त्र आहे, पानं खाणाऱ्यांनी ते जरूर लक्षात ठेवावं. म्हणजे एक पान खाणं आरोग्यकारक आहे असं म्हटलंय. एक पानम सुखारोग्यम, द्विपानम निष्फलम भवेत, अतिसृष्टम त्रिपानं चतुर्थम पंचकम तथा. असं शास्त्र आहे की एक पान खाणं आरोग्यकारक आहे, 2 पानं खाणं निष्फल आहे, कायचीच ठरली तर 3, 4 किंवा 5 पानं खावी. 13 वस्तू टाकून 5 पानाचा विडा खावा. आणि हा श्लोक जरूर पाठ करावा पानं खाणाऱ्यांनी, पण दुसऱ्याच्या घरचे पानं खाणाऱ्यांनी पाठ करावा. कारण स्वतःच्या घरचे पानं खाणाऱ्यांना न परवडणारा हा श्लोक आहे. स्वतःच्या घरचे पानं खाणारा पर अर्ध पान लावून खातो, तो प्रश्न सोडा. श्रीमंताचा प्रश्न आहे, म्हणून देवाला विडा द्यायला पाहिजे, शास्त्र आहे. महाराज म्हणतायत हे बरोबर आहे, पण माझी परिस्थिती तशी नसल्यामुळं मुखशुद्धी तुळशी दळून तुका म्हणून मी दुर्बळ. जगद्गुरु तुकोबरांनी देवाच्या हातावरती तुळशीचं पान ठेवून सांगितलं, देवा माझी परिस्थिती तशी नसल्यामुळं आता हे गोड करून घ्यावं लागेल. एखाद्या समर्थ श्रीमंत वडिलांना एखाद्या गरीब असलेल्या मुलींनी पिठलं भाकरी वाढ मी सांगत होता, तुम्हाला श्रीखंडपुरी, बासुंदी, गुलाबजामुन याचा बेत करायला पाहिजे होता, पण माझी परिस्थिती तशी नसल्यामुळं मी तुम्हाला पिठलं भाकरी खाऊ घालते. यात माझी चूक नाही. तुम्ही जर मला त्या वेळेलाच दारू पिणाऱ्यांना जर दिलं नसतं तर आज माझी ही परिस्थिती नसती. महाराज, व्यसन करणं वाईट आहे, माणसाने व्यसन करू नये. संत महात्मे वर्णन करत आहेत, रे दारू गांजा मत पिऊ यारो, दारू गांजा मत पिऊ, दारू गांजा मत पिऊ यारो, अक्कल गुम हो जाती है. अपने पदर से दाम खर्च कर मुंह में मिट्टी गिर जाती है. दारू गांजा मत पिऊ यारो, अक्कल गुम हो जाती है. बस, दारू पिऊ नये, व्यसन करू नये. व्यसन करणं वाईट आहे, आणि एकदा जर व्यसन लागलं ना पुन्हा सुटत नाही. एका माणसाला म्हणलं दादा, ते म्हणला काय, म्हणलं बिडी ओढणं सोडून द्यावं. ते म्हणला महाराज सगळं खरं आहे, पण त्याच्याशिवाय संडासच होत नाही. लय आवड आहे. म्हणून माणसाने व्यसन करू नये, व्यसन करणं वाईट आहे. असं व्यसन केल्यामुळं आपलं शरीर तर खराब होतंच, त्याबरोबर आपल्या मुळाबाळांचं, बायकोचं, अख्खा संसार उद्ध्वस्त होतो. विठला विठला त्या पद्धतीने संत म्हणताय, देवा आमची परिस्थिती तू अशी केलेली आहेस. रे देव भक्ता लागे करून यदी संसार,
दाण्याचं पान आता गोड करून घ्यावं लागेल. मग संत हे दानशूर कशाचा प्रश्न आहे विठ्ठला विठ्ठला. तर याचं उत्तर असं आहे, आपल्याला एकच दान माहिती ते म्हणजे द्रव्यदान. आता ते संताकडं नाही, मग संत दानशूर कशाचा प्रश्न. पण दानाची शास्त्रानं आनंद प्रकार सांगितले आहेत, त्यामधील मी तुम्हाला प्रमुख 5 प्रकार सांगतो. एक भूदान आहे, दुसरं गोदान आहे, तिसरं कांचन दान आहे, चौथं अन्नदान आहे आणि 5वं विद्यादान आहे. पहिलं भूदान. भगवान परमात्म्याने वामन अवतार धारण करून बळीराजाकडे जे दान मागितलं त्याला कोणतं दान म्हणतात? आपल्या सर्वांना माहिती, त्याला भूदान म्हणतात. म्हणजे त्रिपाद भूमी मागितली. बळीराजाने हे दान देऊ नये म्हणून त्यांचे गुरु शुक्राचार्य आडवे आले. सांगितलं, बळी देव तुझी परीक्षा घ्यायला आलाय. पण बळीनं सांगितलं, न मानावे गुरुचे वचन जेन नारायणांतरेल. तुम्ही माझे श्री गुरु जरी असाल तरी आज मी तुमचं ऐकणार नाही. का? कारण कोण विद्यार्थी असा आहे वर्षभर अभ्यास करतो परीक्षा देत नाही. आतापर्यंत मी जो दान देण्याचा अभ्यास केलाय, माझं भाग्य आहे स्वतः भगवान परमात्मा माझा पेपर तपासतो. ओ परीक्षा तर देणार, उत्तम मार्काने पास होणार, चांगल्यापैकी मार्काने पास होणार. मग बळीराजाच्या आईला बोलवलं. बळीराजाची आई काही करू शकली नाही, दान दिलं. भगवान परमात्म्याने 2 पायामध्ये स्वर्ग मृत्यू पाताळ आटोपलं आणि 3रा पाय कुठं ठेवू असं विचारल्याबरोबर बळीराजानं देवाला प्रश्न विचारला. देवा म्हणे काय? म्हणे एक प्रश्न विचारू का? म्हणे विचार. म्हणे दाता मोठा की दान मोठं? कोण मोठं सांगा बरं? दाता मोठा की दान मोठं? भगवान परमात्म्याने सांगितलं, बळी दाता मोठा. म्हणजे मग मी अजून शिल्लक आहे आणि मी तुला 3 पायाची भूमी दिली, शरीर एक क्षेत्र आहे. तूच म्हणतोस ना गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये, इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेदितं प्राहु क्षेत्रज्ञेति तद्विदाः. तू म्हणतोस ना शरीर एक क्षेत्र आहे, मी अजून शिल्लक आहे. ठू डोक्यावरती पाय. डोक्यावरती पाय ठुलान बळीला पाताळात घातलं. बळीच्या द्वारामध्ये भगवान परमात्मा उभे आहेत. बळीला पाताळात घातलं. आणि बळीराजाची आई जेव्हा भगवान परमात्म्याकडे आली तेव्हा भगवान सुद्धा घाबरले. पतिव्रतेची सत्ता देवावर सुद्धा असू शकते. तू का म्हणे पतिव्रता? तिची देवावर सत्ता, देवावर सुद्धा सत्ता असू शकते. भगवान परमात्म्याने सांगितलं, मी अन्याय केलाय, बळीराजाला पाताळात घातलं. आता बळीराजाची आई मला काय शाप देईल काही सांगता येत नाही. म्हणून तिनं सांगितलं, मी तुला शाप द्यायला आले नाही, मी तुला माझा पराक्रम सांगायला आले. म्हणून काय पराक्रम आहे? भले भले सती नाही गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हाथ. तिने सांगितलं, माझा पराक्रम सांगायला आले. माझे पती विरोचन राजे मृत झाले तेव्हा मी सती जायला निघाले होते, पण बळीराजाचा गर्भ माझ्या उदरात होता, लोकांनी मला रोखलं. त्याचं भाग्य, त्याचं चीज आज झालं. बरं झाले मी सती गेले नाही. ऐसा पुत्र पैदा किया. पैदा हुआ असं नाही, होतात सर्वांनाच. आता डुकरींना सुद्धा 12 पिल्ले होतात बरं का महाराज. आम्ही इकडं नांदेडकडे गेलो, एका बाईला 12 लेकरं. मी म्हणलं, ताई म्हणले काय? म्हणलं आपलाच 12 जण का? ती म्हणली, होय महाराज आपलेच आहेत. म्हणलं झोपताना नाव कशी लक्षात राहते तुमच्या? तिने सांगितलं, महाराज सोपं आहे, मी तुमच्या पुढची आहे. नावच असे ठेवून दिलेत, 12 महिन्याचे 12 नावं.
जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे काय डोक्यात लय अवघड आहे महाराज. विठाला विठाला एकच मुलगा असावा, पुत्र बाबाईचा गुंडा, जसा ढाब्यावरी झेंडा. बरोबर ना? पुत्र बाबाईचा गुंडा जसा तिहिलोकी झेंडा. असा पुत्र बाबाई आचार्य चाणक्य नीतीमध्ये सांगतात, एकच चंद्र तो मोहंती नच तारा शतान्यपी. हजारो चांदण्यांपेक्षा एक चंद्र असावा, मुलगा असावा तर बळीराजासारखा मुलगा असावा, भगवान बाबांसारखा मुलगा असावा. आणि कसं आहे, आई वडिलांची जबाबदारी आहे की मुलावरती चांगले संस्कार करावेत. भागवतात सांगितल्याप्रमाणे कुमार्यन आचर्यन प्राज्ञो धर्मान भागवतान्य. भागवतात सांगितल्याप्रमाणे मुलावरती चांगले सुसंस्कार करावेत. आणि खरं आहे बरं का, खऱ्या अर्थानं दाता मिळणं अवघड आहे. शास्त्रकार वर्णन करतात, शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडिताः वक्ता दश सहस्रेषु दाता भवति वानवा. शास्त्रकार वर्णन करतात, शतेषु जायते शूरः, शंभरांमध्ये एखादा शूरवीर होतो. सहस्रेषु च पंडिताः, हजारांमध्ये एखादा पंडित. वक्ता दश सहस्रेषु, वक्ता 10,000 एक. इथं उभा राहून बोलणं काही सोपं नाही, त्याला ज्ञान लागतं. खरं आहे, सोपं नाही महाराज. आता गायन करणं काही सोपं नाही. एक माणूस मला, त्यांना काय हे हे हे, तू ये ना इथं, कळतोय काय असतंय ती. आता मृदंग वादकाला त्यांना काय डब डब करायचं, तू ये, कळतोय काय असतंय ते. बोट फुटूस तर वाजवावं लागते महाराज, सोपं नाही. आणि इथं उभं राहून बोलणं काय सोपं नाही. एक माणूस म्हणू लागला, ओ महाराज खरं सांगायचं तो सूत्रसंचालन नीट करता येत नाही. जास्त काय, एक माणूस म्हणू लागला, काय हो काय म्हणला तुम्ही, उठलं की सूत्रसंचालन करणं येऊ काय अवघड आहे म्हणला. आलेल्या महाराजाचं नाव, उद्या येणाऱ्या महाराजाचं नाव, आणि चहा घेतल्याशिवाय कुणी संपलं. काय लागत आहे म्हणलं, आज मी सूत्रसंचालन करणार म्हणले. बरं. आणि त्या दिवशी माझं कीर्तन. आणि नेमकं त्या दिवशी त्याच्या बायकोचा भाऊ वारला. ती गेलं तिकडं स्मशानभूमीत श्रद्धांजली अर्पण करायला. म्हणजे दिवसभर लोकांच्या मौतीला फिरलं आणि रात्री माया नशिबाला. कीर्तन झालं, तिने सूत्रसंचालन करायला घेतलं वा माईक. म्हणतो, हे बघा महाराजांनी हे खूप मस्त केलं. काय मस्त केलं त्यालाच माहिती. हा महाराजांनी खूप मस्त केलं. अरे काळजी करण्याची गरज नाही, महाराज 2 तास आपल्या गावात थांबणार आहेत. एकीकडून बाया पाया पडतील, एकीकडून महिला पाया पडतील. आणि महाराजांनी हे मस्त केल्याबद्दल महाराजांना गावकऱ्याच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. असा राग आला महाराज, म्हणलं कीर्तन सुटू दे, तुला दाखवतो काय असतंय ते. पण प्रकार असा घडला बरं का दीपक भाऊ, कीर्तन सुटल्यावरती 500 रुपये देऊन पाया पडलं. जाऊ दे म्हणलं. विठाला विठाला. वक्ता 10,000 एक आहे. वक्ता दश सहस्रेषु, वक्ता 10,000 एक. तुम्ही म्हणाल महाराज जसा दगड उचलावा आणि त्याच्या खाली जसे विंचू सापडतात तसे महाराज लोक झाले काय. परंतु तसा वक्ता नव्हे, जो जसं बोलतो त्या पद्धतीनं जो वागतो. आम्ही तुम्हाला सांगतो म्हणजे आमच्या आचरणामध्ये त्या गोष्टी असणं आवश्यक आहे. कीर्तनाला कोणते महाराज लोक उभा टाकतात, ज्यांना नीट काकडा पाठ नाही, हरिपाठ नीट पाठ नाही. नातांचं सोडून द्या, माऊलीचं सुद्धा मोदीच वेगळं काहीतरी म्हणता येते. असली महाराज लोक कीर्तनात उभा टाकले. ही खूप मोठी वारकरी संप्रदायाची शोकांतिका आहे.
परंतु जो ज्ञानयुक्त पद्धतीनं आपल्या आचरणात त्या गोष्टी आणून जो बोलतो तो बघता 10,000मध्ये एक आहे. परंतु शास्त्रकार पुढे वर्णन करतात, दाता भवती वानवा, दाता मात्र कोटीमध्ये सुद्धा मिळत नाही. म्हणून माणसानं उदार असावं. म्हणून कबीरदास महाराज वर्णन करतात, जननी जने तो भक्त जने. माते तू दात्यांना जन्म दे, तू शुरांना जन्म दे, नाहीतर माते हनुमंतरायांसारख्या भक्तांना जन्म दे. याच्यापेक्षा बोलू, अतिरेक्यांची आई होण्यापेक्षा माते तू तशी जर राहिलीस ना तरी चालेल, पण अतिरेक्यांची आई चुकूनही हो नको. विठला विठला. मग याला म्हणतात भूदान. आता गोदान शब्दाचा अर्थ आहे का गायदान देणे? पुराणामध्ये नृग नावाच्या राजाची कथा पुराणात आलेली आहे. सोन्याची शिंब्या गाईच्या शिंगात बसवून योग्यकालीन दान दिलं त्याला नृग नावाचा राजा म्हणतात. कांचनदानाची कथा बरीचशी मोठी आहे. पैठण क्षेत्रामध्ये देवदत्त नावाच्या ब्राह्मणाचा मुलगा कौस फडूश शहरामध्ये वरतंतु ऋषीकडून वेदाभ्यास करून पारंगत झाल्याच्या नंतर माझ्याकडून तो दक्षिणा घ्या असं तो आग्रह करतोय. त्याच्या गुरुने सांगितलं, तू 14 विद्या शिकलास ना, एका विद्येला 1 कोटी अशा सुवर्ण मुद्रा 14 कोटी आणून दे. भक्तनो दात्यांची दानशूरांची यादी बघितली की या जगतामध्ये दाता कोण आहे. तर त्यावेळेला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र परमात्म्याचे पूर्वज, त्यांचं नाव आहे अज राजा. ते सोनदान देण्यात प्रवीण होते, मोठी ख्याती होती त्यांची. मग तिथं जाऊन त्याने दान मागितलं की मला सुवर्ण मोराचं दान द्या. त्याने सांगितलं, बाबा रे तुला दिला असतं, पण यज्ञयुत मेरू सुवर्ण दान, एक विश्वजित नावाचा यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये रत्तू भरू भरू दान दिलेलं आहे. आता मी आपल्या भाषेत 0 बजेटमध्ये देण्याची इच्छा आहे, परंतु माझ्या भंडारगृहामध्ये काही शिल्लक नाही. गजराजाला धर्मसंकट आलं की अतिथीला विनमुख पाठवणं हे देखील चुकीचं आहे. काय करावं? अजराजाने सांगितलं, तुम्ही काळजी करू नका, मी आत्ता कुबेराच्या राज्यावरती आक्रमण करतो आणि तुम्हाला 14 कोटी सुवर्ण मुद्राचं दान देतो. ओ कुबेराने भयभीत होऊन 14 कोटी सुवर्ण मुद्रांचा वर्षाव केला. आता मला त्याच्यापेक्षा कथा पुढची लांबवायची नाही, मला इतिहास संपवायचे. याला म्हणतात कांचनदान. ऋतू भरू भरू दान दिलं. त्याच्या पुढचं आहे अन्नदान. पांडवाच्या यज्ञामध्ये जे घडलं ना ते अन्नदान, खूप अमाप पटीचं अन्नदान झालेलं आहे. पण तात्पर्य हे आहे, या सर्व दानामध्ये अन्नदान सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून. अन्नदान सर्व दानामध्ये श्रेष्ठ दान आहे, हा त्यातला तात्पर्य अर्थ आहे. कारण सुवर्णदान देताना, कांचनदान देताना देश काल पात्राची गरज आहे, परंतु अन्नदान देताना यांच्यापैकी एकाची गरज नाही. कोणालाही दिलं पुण्यच आहे. परंतु सुवर्णदान देताना, कांचनदान देताना भगवान परमात्मा सांगतात, देशे काले च पात्रे च तद्दानो सात्विकं स्मृतं. अर्जुना, राजसुदान आहे, तामसुदान आणि सात्विक दान आहे. सात्विक दान होण्यासाठी देश काल पात्र असावा. देश कसा असावा? प्रयाग गंगा असा देश असावा. हे नामदेवराज सांगतात. याप्रमाणे नामदेवराज सांगतात, कसित दिदल्या मोठे मुलाचे मोठे
हाताचं एक शीत जरी दान दिलं ना तरी कोटी कुळाचा उद्धार आणि कोटी यज्ञाचं पुण्य तिच्या पदरात पडत. म्हणून देश कसा असावा या प्रसंगी आणि काल कसा असावा पुराणात त्याचं वर्णन आहे. अर्घोदय समिती कुठे सुरे ग्रहसतमा अर्धोदय संपाद्यम सर्व मंगा समम जलम. येतं कळलं ना तुम्हाला? हो म्हणत हा म्हणजे मलाही बरं वाटतं की बा तुमच्या लवकर लक्षात आलं. म्हणजे फार डोकं शेणाचं काम पडलं नाही. आणि कसं आहे आज सर्व तज्ज्ञ आहेत. या ठिकाणी काही लोकांना तर ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे. सर्व तज्ज्ञ व्यक्तिमत्व आपल्या कीर्तनाला उपस्थित आहे. नाहीतर लय येड्याचा बाजार. एकदा इकडं पुण्याला कीर्तनाला गेलो. एक म्हातारा माझ्याजवळ येऊन बसलो समोर. श्लोक वगैरे म्हटलं की ते उगाच असं करायचं हो आणि मध्येच मला वाटलं लयच तज्ञ. आक कीर्तन त्याच्याकडे बघून केलं महाराज. आणि कीर्तन संपल्यावर लोक काय म्हटलं म्हणे काय म्हणलं लय तज्ञ. लोक म्हणले हे ती भैरई. लय डोसक्याला थाप महाराज. विठाला विठाला सगळेजण तज्ज्ञ आहेत. आपल्या सर्वांना सर्व माहिती आहे. अर्घोदय पर्व हे 71 वर्षांनी एकदा येतं. आणि 71 वर्षांनी आलेल्या अर्घोदय पर्व प्रसंगी आपण एक किंचित जरी दान केलं ना तरी त्याचं पुण्य काय आगळं वेगळं असेल. यत् किंचित दीयते दानम तद् दानम मेरु सन्निभेः. पुराणात म्हणले एक किंचित दीयते. एक किंचित जरी दान दिलं ना तरी मेरू पर्वत आहेत का दान दिल्याचं पुण्य मिळेल तुम्हाला. बघ काल कसा असावा या प्रसंगी आणि पात्र कसं असावं. शुद्धात्मानुभवे द्विजहा. द्विजहा म्हणजे ब्राह्मण. पण द्विज शब्दाचा अर्थ असा आहे द्वि म्हणजे दोन आणि ज म्हणजे जन्मणारा. ज्यांचा दोनदा जन्म होतो त्यांना म्हणावं द्विज. शास्त्रीय दृष्ट्या आपण पहिल्यांदा जन्म होतो तो पहिला जन्म आहे. परंतु उपनयन संस्कार केल्याच्या नंतर त्यांचं मोजबंधन केल्याच्या नंतर त्यांचा पुन्हा एक जन्म होतो तो खरा द्विजाचा जन्म आहे. म्हणून दोन जन्म म्हणून त्यांना म्हणायचं द्विज. विठला विठला पुन्हा तो शुद्ध आचरणी पाहिजे. म्हणजे आचार विचार संपन्न नुसताच द्विज नसावा. म्हणजे वैष्णव ब्राह्मण असावा. आणि असा जर असेल तर त्याला दान द्यावं. हे झालं पात्र काल आणि देश. या तीन गोष्टी एकत्र आल्या तर सुवर्णाचं दान देता येतं कांचन दान देता येतं. पण अन्नदान द्यायचंय ना महाराज म्हणतात त्यांच्यापैकी एकाची गरज नाही. कुणालाही केलं तरी पुण्यच आहे. लोक म्हणले पुण्य होईल का म्हटलं हो. कारण शास्त्राने 4 गोष्टी अशा सांगितल्यात. अन्नउदकासारखं दान नाही. द्वादशी सारखी पवित्र तिथी नाही. गायत्री सारखं श्रेष्ठ मंत्र नाही. आणि मातेसारखं परम दैवत नाही. नान्नोदकम समम दानम. दान असेल तर नान्नोदकम समम. म्हणून अन्नदान हे सर्व दानामध्ये श्रेष्ठ दान आहे. हा त्यातला तात्पर्य अर्थ आहे. पण या ठिकाणी थोडासा विचार करावा लागतो. अन्नदान द्यायचंय ना देश काल पात्र नका पाहू. पण एक गोष्ट मात्र जरूर पहा. कारण काही गोष्टी अशा आहेत जो घरी खाऊन 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 आजीर्ण झाला असेल त्याला पुन्हा अन्नदान करणं चूक आहे. कारण काही गोष्टी अशा आहेत आचार्य चाणक्य नीतीमध्ये सांगतात की अजीर्णस्य विषम अन्नम वृद्धश्च तरुणी विषम किंवा अनाभ्यास विषम शास्त्रम. त्याच्या गोष्टी अशा आहेत की ज्ञानाचा अभाव असेल तर शास्त्र त्याला विष आहे. यथा वृष्टी समुद्रेषु तथा तृप्तश्च भोजनम. आता समुद्रावरती पाऊस पडला काय उपयोग आहे.
तसं तृप्त झालेल्यांना जीव घातलं काय उपयोग आहे? ज्याला तुम्हाला अन्नदान करायचंय आऋतभूता द्यावे दान, त्याला तुमच्या अन्नाची गरज असावी आणि त्याला जर अन्नदान केलं तुम्ही मग त्याचं खरं पुण्य. खरे पुण्य त्यानावे खरे पुण्य, त्याला खरं पुण्य प्राप्त होतं. म्हणून ज्याला गरज आहे त्याला अन्नदान करावं आणि आपण पुण्य संपादन करावं. विठ्ठला विठ्ठला. महाराजांना विचारलं म्हणे, महाराज तुमच्या संतांनी अन्नदान केलं का म्हणून ते दान सुरू ठरले? महाराज म्हणतात नाही, अन्नदानापेक्षाही एक श्रेष्ठ दान आहे, ते म्हणजे विद्यादान. मी तुम्हाला दानाचे 5 प्रकार सांगितले होते. एक भूदान, गोदान, कांचनदान, अन्नदान आणि त्याच्या पुढचं 5वं विद्यादान. चंद्रकांत नावाच्या ग्रंथात त्याचे श्लोक आलेले आहेत. जसं सर्व दानामध्ये अन्नदान श्रेष्ठ आहे तसं अन्नदानापेक्षाही विद्यादान त्याही पेक्षा श्रेष्ठ आहे. चंद्रकांत नावाच्या ग्रंथात त्याचे श्लोक आले आहेत. हरी अन्नदानात परमनास्ते विद्यादानात तोदक अन्याळ जडिता तृप्त याव जीवात विद्या. अन्नाने क्षणिक तृप्ती आहे, विद्येनं ज्ञानानं मात्र कायमची वास्तव तृप्ती आहे. आज जी माणसं नको म्हणतात ना तीच माणसं दुसऱ्या दिवशी विचारतात काही आहे वय, म्हणजे काही आहे गाव असं विचारलं जातं. किंवा पंक्तीमध्ये जर आग्रह झाला तो म्हणतात त्यांना एक पोळी ठेवा, मग एक जिलबीचा वेडा ठेवा. अगोदर जिलबी ठेवा, लाडू ठेवा, पोळी ठेवा म्हणतात, मागवून ती क्रियापद उघडून बोलतात त्यांना एक ठेवा. म्हणजे आपला तो प्रकार आहे मराठी भाषेचा, पण वास्तविक त्याला ते नको असतंय. तू चिडतोय, तो म्हणला आता तुम्ही जर ठेवली ना आता मी सुद्धा ठेवून देईल, आता इतका चिडतो. याचा अर्थ दुसरा नाही घ्यायचा. म्हणजे तुम्ही जर माझ्या पानावरती ठेवली तर मी तशीच ठेवन, म्हणजे मी खाणार नाही, एवढाच त्याचा अर्थ आहे. म्हणजे नको नको असं तू म्हणत असतं, मला नको आहे, अजिबात नको आहे तात्पर्य अर्थ. पण दुसऱ्या दिवशी तूच विचार, तू काही आहे का हो, मला भूक लागलेली आहे. अन्नाने क्षणिक तृप्ती आहे, विद्येनं ज्ञानानं मात्र कायमची वास्तव तृप्ती आहे. म्हणून संत जे दान करत असतील ना, कृपा दान केली सते कल्पाती कल्पाती पण संतांनी दिलेलं दान मात्र संपणार नाही. म्हणून उपनिषदामध्ये वर्णन आहे, विद्या मृतमश्नुते, विद्येला किती महत्व आहे. विद्यार्थी वर्गाने तो जरूर लक्षात ठेवा, विद्येला किती महत्व आहे. न चोर हार्यो न चोराज हार्यो न भातृभाज्यो न जवारकारी कृते वरदते वडित्यो विद्याधनं सर्वधनप्रदान. विद्याधन हे सर्व धनामध्ये श्रेष्ठ धन आहे.
आता बाकीच्या धनाची चोरी होते, चोर हरण करू शकतो, विद्याधनाची कधी चोरी झाली? म्हणे काय म्हणे मी MBBS पर्यंत खूप शिकलो, पण रात्री आमच्या घरावरती दरोडा पडला, सगळं चोरीच झालं, निघून गेलं माझं ज्ञान. असं आहे का? चोर चोरी करत नाही, राजा किंवा गव्हर्नमेंट सरकार GST लावित नाही, किंवा ED माग लावित नाही, किंवा भाऊबंद त्याच्यातला वाटा मागत नाही की तू 10वी पर्यंत शिकला, 5वी पर्यंत शिक्षण मला देऊन टाक, असं नाही. नाहीतर तुम्ही 1 नंबरने मिळवा, नाहीतर 2 नंबरने. भाऊ वाटा मागणार म्हणजे मागणार, ते काय नाही. आपली जॉईंट फॅमिली आहे, एकत्र कुटुंब आहे, त्यामुळे तो अर्धा निम्मा वाटा केला पाहिजे. विद्यादानात अर्धा वाटा नाही म्हणजे भारकारी. बाकीचं धन सांभाळताना त्रास होतो, विद्या सांभाळताना कधी त्रास झाला? बाकीचं धन आपल्याला सोडून राहू शकते, आपल्या सोबत राहत. वेकृते वरदते मणित्यं विद्याधनं सर्वधनं प्रदान. विद्याधन सर्व धनामध्ये श्रेष्ठ धन आहे. व्ययकृत्य म्हणजे खर्च करणे. इकडे पहा, जाऊ द्या, मी म्हणतो विद्याधन जर दिल्याने संपलं असतं तर शिक्षक लोकांना महाराज मंडळी दुसऱ्या दिवशी सांगायला राहिलेच नसते. ते म्हणले असते मला खूप येत होतं पण काल सर्व सांगून टाकलं, आज माझ्याकडे काही शिल्लक नाही. बाकीचं दोन असं आहे, दुसऱ्याला दिलं की संपतं. परंतु विद्याधन असं आहे ज्याला दिलं त्याला मिळतं, पण देणाराच दुप्पट होतं. व्ययकृते वरदते मणित्यं विद्याधनं सर्वधनं प्रदान. म्हणून विद्याधन हे सर्व धनामध्ये श्रेष्ठ धन आहे. म्हणून अगोदरच्या ऋषीमुनींच्या आश्रमामध्ये जे दिलं जात होतं ना ते विद्यादान. संतांनी ज्ञानदान दिलं थोडक्यामध्ये. हरी ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त भेटा, विठ्ठल नामे मुक्त भेटा, ज्ञानदान श्रेष्ठ वैकुंठ वाटा सत गेले, वैकुंठ सत गेले, हे वैकुंठ ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेटा. ज्ञानदान घडे श्रेष्ठा. संतांनी ज्ञानदान दिलं. आता काही ठिकाणी मुक्तीचं मोक्षाचं ज्ञान सांगितलंय. अमृतानुभवमध्ये ज्ञानोपराय सांगतात, कैवल्य कनकाची आदाना, जोन खडसी थोरा असाना, दृष्ट्याची आदर्शना पाडा उजो. काय दान देतात संत कैवल्य कनकाची आदाना. अरे कैवल्य रूपी सोन्याचं दान संत महात्मा करत आहेत. आता मोक्षाचं ज्ञान सांगितलंय, ज्ञानेश्वर महाराज वर्णन करत आहेत. रे पुरुषार्थ सिद्धीच होते घेऊन आपुल्या हाती, निघाला भक्ती पादे जगाला देण्यासाठी निघाले संत. पण काय? चौथी सिद्धी, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. चौथी सिद्धी ना मोक्ष, हे देण्यासाठी निघाले संत. अहो मोक्ष देता येतो का? त्यांच्या ताब्यात आहे का? तर हो. ज्ञानोबा सांगतात कैवल्याचे अधिकारी, मोक्षाची सुळी बांधली काय. तर महाराज म्हणतात मोक्ष आम्हागरी कामारी ते दासी. हो याविषयी सांगू तुगा म्हणे. किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी 11व्या अध्यायामध्ये फार सोपं उदाहरण दिलं. आपला जो नोकर आहे तो जिथे पाठवला तिथे तो जातो.
जेत झाडला तिथं जाय पायकू जायचा मोक्ष दुराराध्य किर होये परी तो ये आराधी तुझे पाये म्हणून धाडसी तेथ जाये पाये कुजैसा पाठवला तिथे तो जातो तसं त्यांनी म्हटलं की त्यांना मोक्ष प्राप्त होतो. जे उतिवाच पाहे ते उती त्याची सृष्टी होय तो म्हणेल ते तर आहे महाबुधू. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मोक्ष त्यांच्या ताब्यात आहे म्हणून ते ज्ञान देतात ते मोक्षाचं, दान देतात ते मुक्तीचं किंवा ज्ञान देतात ते केवळ परमात्म प्राप्तीचं. म्हणून परमात्म प्राप्तीचं ज्ञान संत महात्म्यांकडे आहे म्हणून त्यांच्या एवढ्या त्रैलोक्यामध्ये कोणी जाता नाही. विठला विठला तुगा म्हणे मंगळाचा कोण जाता त्याहुनी. संतांनी एवढं कोण जाता जगतामध्ये संत उदार आहेत. लोक म्हटलं महाराज पण संतांनी हे दान देत आहेत हे आम्हाला कसं कळणार. त्यांनी सांगितलं त्यांनी एक दुकान टाकलं. दुकान या ठिकाणी दान हा शब्द प्रयोजला आहे. दान शब्दाला फार किंमत आहे. जिथे मोबदला संभवत नाही त्याला म्हणावं दान किंवा माऊलींच्या भाषेमध्ये त्याला निष्काम कर्मयोग म्हणा. आपल्या दानामध्ये देखील निष्काम कर्मयोग असावा. ईशावास्य उपनिषदामध्ये वर्णन आहे. रे कुर्वन्नेभ्यः कर्माणि जिजीविषच्छतं समाः एवं त्वयि नान्यते तोस्ति न कर्म लिप्यते नरे. वर्णन आहे. कुर्वन्नेभ्यः कर्माणि मी त्याचा करताय मी केलेलं कर्म आहे म्हणू नये. जे आपण करतो ते भगवान परमात्म्याला अर्पण करावं. श्रीकृष्णार्पणमस्तु म्हणावं. याला निष्काम कर्मयोग म्हणतात. म्हणून आपल्या दानामध्ये देखील निष्काम कर्मयोग असणं आवश्यक आहे. व तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो. एकानं गाय दान केली. सांगितलं हे बघा मी तुम्हाला गाय दान करतो पण एक कप्पर दूध मला दररोज द्यायचं जा बरं का. चालेल. एकदा गाय दान केली हक्क संपला. आपली मुलगी आपण कन्यादान केली तसं नावच आहे कन्यादान. आणि कन्यादानच करावी. कन्या विकू नये. अगोदरच्या काळामध्ये मुलाकडचे हुंडा मागायचे. आता हल्ली असं चालू आहे मुलीकडचे हुंडा मागतात. आम्ही तुम्हाला मुलगी देतो पण 10 लाख रुपये. हे चूक आहे महाराज.
कन्या विकू नये, कन्या दान करावी. महाराज वर्णन करतात ऐकायची विकली कन्या आणि पोवाडी त्या सुन्याची, सुन्याची म्हणजे कुत्र्याची. कन्या विकू नये, कन्या दान करावी. अहो पृथ्वीदान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. साळंकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान. पृथ्वीदान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. लहानाचं मोठं मुलीला केलं ज्या बापानं, तो बाप हातावरती पाणी घेतो आणि कन्येचं दान करतो. जावई बोय, ही मुलगी माझी आहे, पण आज मी तुम्हाला दान करून टाकली आहे. हिच्यावरचा हक्क माझा संपलाय, तुमचा हक्क घ्या तुम्ही. ज्ञानोबा वर्णन करतात आपणची हुनी दुहिता परी न म्हणे मम पिता. तू सुटे मग प्रतिगृहिता जावई शिरकी. पिता सुटतो आणि जावई तरुणात अडकतो. जेव्हा नेहला जातो बाप तेव्हा म्हणतो का ए माई मुलगी आहे, मी नेणारच नाही. जावई बुवा नेसो होतो. मुंबईवरनं गीता आलेली आहे, मग सीता झाली तर बरं होईल. बिटेगाठी होतील, 2-4 दिवस राहतील, पुन्हा आणून पोच करतो. जावई बुवाने सांगितलं काय चालायचं नाही, आमच्याकडे कामाची अडचण आहे. नाही ठीक आहे नाही म्हणा, पण तसं रागवू नका, असा प्रकार आहे. तू म्हणू शकत नाही ए माई मुलगी मी नेणारच. का? कारण त्याला माहिती मी दान केलेली आहे. याला म्हणतात दान. म्हणून इथं सुद्धा देती आली असे दान, दान म्हणून देत आहेत. एक माणूस म्हणू लागला म्हणे का म्हणजे तुमचे संतच काय दान देतात? तो आमच्या गावात एक किराणा दुकान आहे. 10 डबे डालडा मागा, 10 डबे तूप मागा, रव्याची पोती मागा, साखरेची किती देतो. मग तो नाही का उदार? महाराज म्हटलं तू उदार आहे पण पैसे पैसे हो अगोदर घेतो मग देतो. ते वाण आहे, ते दान नाही. वाण म्हणजे वस्तू काहीतरी घेऊन दिलं जातं, त्याला म्हणा वाण. पण या ठिकाणी देते आली असे दान, दान म्हणून देत आहेत. लोक म्हटले महाराज या जगतामध्ये काही कमी वस्तू आहेत उदार असणाऱ्या? महाराज म्हटले हो आहेत, पण संतांच्या उपमेला अपुरा आहे. संत उदार उदार भरले तो भंडार. संत उदार आहेत, पण लोक म्हटलं महाराज या जगतामध्ये उदार असणाऱ्या वस्तू काही कमी आहेत? महाराज म्हटलं हो आहेत, पण संतांच्या उपमेला अपुरा आहेत. म्हणजे कसं काय? म्हणे मेघ उदार नाही का? मेघ उदार आहे, कुठं पडावा? सर्वत्र पडतो. किती पडावा? गावाच्या गाव वाहून जातात. 2025 साल माहिती आहे आपल्याला. मग तो आपल्याला पाणी देतो, मग तो नाही का उदार? महाराज म्हटलं तो उदार आहे, पण संतांची उपमेला अपुरा आहे. म्हणजे कसं काय? ज्ञानेश्वर महाराज वर्णन करत आहेत. मेघ उदार परी ओसरे म्हणून उपमेसी न पुरे. मेघ उदार आहे पण तो ओसरला ना, आज पडतो उद्या पाऊस आहे का? हिवाळ्यात पाऊस आहे का? उन्हाळ्यात पाऊस आहे का? पण हिवाळ्यात पाऊस नाही, उन्हाळ्यात पाऊस नाही, आता पावसाळ्यातही पाऊस नाही. तो प्रश्न सोडा. म्हणजे पावसाळा हा त्याच्या हक्काचा ऋतू आहे पडण्याचा. मग तो आज नाही उद्या नाही, तो ओसरला आता पडणार नाही. संत महात्मे दान देताना ओसरले का? नाही. म्हणून मेघाची उपमा कमी पडली. म्हणजे आणखीन काही उपमा? म्हणून सूर्य किती अमाप प्रकाश देतो, बिंब तरी बचके एवढे. प्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती त्याने पाडे अनुभवावी. मौली वर्णन करत आहेत. तो उदार आहे, तो आम्हाला प्रकाश देतो. तो म्हणतो काय तुम्ही आमचा सूर्यप्रकाश इतका इतका वापरला, इतके युनिट वापरला, त्याचं लाईट बिल MSCB सारखं महिन्याच्या महिन्याला घ्या लाईट बिल. असं आहे का? नाही. मग तो आम्हाला प्रकाश देतो, मग तो नाही का उदार? महाराज म्हटलं तो उदार आहे, पण संतांच्या उपमेला अपुरा आहे. म्हणजे कसं काय? कारण त्याला देखील आस्तवी हे किडाळ, त्याला देखील आस्था आहे. आता आपण जर रात्री शोधला तर कुठेही तुमचा प्रकाश देणारा सूर्य
तर असतं बी त्याला असतंय, संतांना असतं नाही, मावळणे नाही. म्हणून सूर्यही कमी आहे म्हणे चंद्रही कमी आहे. अरे चंद्र संपूर्ण एखाद वेळ परी हे सदा पुरते. चंद्र पूर्ण आहे पण महिन्यातून एकदा. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण आहे, मग घटत 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 अमावस्येला लोप पावतो, पण संत मात्र सदा पुरते. म्हणून चंद्रही कमी आहे. आणि आणखीन काही उपमा म्हणजे कल्पतरू उदाहरण आहे का? या संताचे हे देणे कल्पतरुने दोने परिसा परसा गद देणे चिंतामणी देगना परिसा परसा या संताचे देणे कल्पतरुखनु दुने परिसा परिसा आगात देणे चिंतामणी ठेंगणा. तसं द्रुपद आहे, आलिंगने सुख वाटे. बरोबर आहे ना? कल्पतरू उदाहरण आहे का? पृथ्वीचं राज्य मागा, इंद्रपद मागा, स्वर्गपद मागा, चारी मुक्ती मागा, वाटतील ते मागा तो देतो. तो नाही का उदार? संत सज्जनी मांडले दुकानी जे जया पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती फुकाच साठी कोणी तर याकडे न पाहे रे. महाराज वर्णन करत कल्पतरू जो आहे ना, तो कल्पना केली त्या अर्थाची प्राप्ती करून देतो. संत मात्र त्याला निर्विकल्पाची प्राप्ती करून देतात. चिंतामणी चिंतन केलेल्या अर्थाची प्राप्ती करून देतो. संत मात्र अचिंत्य परमात्म्याची प्राप्ती करून देतात. ज्याचा कधी अंत लागत नाही, हो तो वेदाला सुद्धा कळला नाही. आणि ईशावास्य उपनिषदामध्ये वर्णन आहे. रे सपर्यगा शुक्रमकाय मौरनमस्नान विरगुं शुद्धमपाप विद्धं कवीर मनीषी परिभुस्वयंभूर्यता तत्योर्थान वेददा शाश्वतीभ्यः समाप्यः. केनोपनिषदामध्ये वर्णन आहे. श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनो यद् वाचो वाचं सौ प्राणस्य प्राणः चक्षुच्चर चक्षुत्तिमुच्य धीरा प्रत्यास्माल्लोकदा मृदा भवन्ति. केनोपनिषदामध्ये पहिल्याच दुसऱ्या श्लोकामध्ये वर्णन आहे. पहिला श्लोक ओम केनेषितं प्रतितं प्रेषितं मनः केनेन प्राणप्रथम प्रेतयुक्तः केनेषितां वाचमिमां वदन्ति चक्षुश्रोत्राको देवो युनक्ति. पुढचा श्लोक श्रोत्रस्य श्रोत्रम भगवान परमात्म्याचं वर्णन आहे. आता हे कळण्यासाठी 4G वर काम भागत नाही, 5G लागते. आणि कळावं लागतं बरं महाराज. आमच्या शेजारच्या आजीला म्हणलं आजी, ती म्हणली काय? मला आमदाराची बायको कोमात गेली. ती म्हणली माय मोठी माणसं आहेत कुठं बी जातील. आता कोमाचं ना काय उठाला विठाला कळावं लागतं. म्हणून संत महात्मे अचिंत्य परमात्म्याची प्राप्ती करून देतात. परीस लोखंडाचं सोनं बनवतो, परीस बनवित नाही त्याला. पण संत मात्र दुर्जनाचा सज्जन मग त्याला आपल्यासारखं बनवतात. गाढवाचे घोडे करू आम्ही दृष्टी पुढे, आपण सारखे करती तत्काळ नाही काळ वेळ तया लागे. म्हणून या ठिकाणी कल्पतरू कमी आहे, चिंतामणी कमी आहे, परीस कमी आहे, कामधेनू कमी आहे. पण संत महात्मे किती उदार आहेत. तर संतांचे उदारत्वाला सांगत असताना मौली ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायाच्या पहिल्याच ओवीच्या पहिल्याच पदामध्ये वर्णन करत आहेत. रे जे जे वो शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरतानंद वर्षती. पुढेही वर्णन आहे.
विषय व्याळी मिठी तिथली अनुती ताटी ते तुझे गुरुकृपा दृष्टी निर्वेश होय तरी कवणा ते ताप पोळी कैसनी हो शोक जाळी जरी प्रसाद रकुलोळे पुरियसी तू योग सुखाचे सोहळे सेविका तुझे स्नेहाळे सोमसिद्धी चळे पाळीसी तू आधार शक्तीची अंकी वाढविसी कौतुके हृदयाकाश पल्लकी पर्यदेसी निज प्रत्येक ज्योतीची वाणी करसी मनपवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेली लेवविसी 17वी स्तनी दिसी अनाथा चालूर गळ समाधी बुद्धीची वसी बुजावणी म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझ्या पाऊली संतान एवढं कोणी सुधार नाही म्हणून संत उदार उदार मुरले आणत भंडार लोक म्हटले महाराज जे येतील त्यांना मिळेल आणि मागवून येणारे मागत्यासे पोरे मागत्यासे पोरे मागत्यासे पोरे स्वल्प विराम देताना इथं थांबायचं मागत्यासी पुरे धनी मग आणि गायसी उरे संत उदार उदार भरले आनंद भंडार संतांनी किती दिलंय आपल्या सर्वांना माहिती आहे ज्ञानेश्वरीमध्ये किती ओव्या आहेत 9,000 ओव्या आहेत ज्ञानेश्वरीमध्ये अक्षर किती आहेत 2,84,448 इतके अक्षर आहेत म्हणून मागद्यासी पुरे धनी मग अनेकासी उरे संत उदार उदार भरले आनंद भंडार एकदा संप्रदायपूर्वक भजन करूया जे उरलेल्या शेवटच्या चरणाचा आपण विचार करणार आहोत विठोबार संत उदार उदार भरले आनंद भंडार मागत्यासी पुरे धनी अनेकासी उरे संत उदार उदार भरले आनंद भंडार महाराजांना विचारलं म्हणे महाराज तुम्ही एवढं मुक्त हाताने वाटप करता सर्वांना पुरवता एवढं तुमच्याकडे कुठून आलो जरा व्यवहार सांगतो एक माणूस म्हणून लागला अमके अमकेची विहीर आहे 24 तास मोटर चालू राहते 20 हाऊस पावरची पण कधीच बंद होत नाही पाणी आटलं वगैरे काही नाही भरपूर उतून ऐकलेल्या माणसानं ते विहिरीवाल्या माणसाला विचार म्हणे अरे काय म्हणे तुमची मोटर एवढं चालते एवढं पाणी कसं काय तिसरा म्हणाला तुम्हाला नाही माहिती याने विहीरच समुद्राजवळ खोदलेली आहे आता समुद्राचं जर पर्क्युलेशन विहिरीला असेल झरा जर असेल
तर विहिरीवर किती हाऊस पॉवरची मोटर लावा ना, 20 पॉवरची ना तर 50 पॉवरची. पाणी पुरवणारा जो समुद्र असेल यांच्या विहिरीला, तर विहीर आटण्याचा प्रश्न येतच नाही. तसं संतांच्या विहिरी म्हणजे भगवंत रूपी समुद्राच्या जवळ खोदलेल्या विहिरी आहेत पायथ्याशी. वाळ परमात्म्याने सांगितलं तुम्ही मुक्त हाताने वाटप करा, पुरवण्याचं काम माझं. हे वर्णन उदार उदार वरले आनंद भंडार. नामदेव